बी न्यूजमध्ये आपलं पुन्हा स्वागत। आता बातम्या पाहूया विस्तारानं। संभाव्य अतिवृष्टी लक्षात घेऊन प्रशासकीय यंत्रणांनी योग्य नियोजन करावं। स्थानिक स्वराज्य संस्थांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील नालेसफाई करून घ्यावी। संभाव्य पूरबाधित गावांसाठी निवारागृह आणि आवश्यक सेवा सुविधा पुरवण्याचं नियोजन करावं। धरणातील पाणीसाठा आणि विसर्गाचं नियोजन करावं अशा सूचना जिल्हाधिकारी विजय राठोड यांनी दिल्या। कोणत्याही परिस्थितीत 31 मे पूर्वी नालेसफाई आणि रस्ते दुरुस्तीची कामं पूर्ण झाली पाहिजेत असं जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं। जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड यांच्या अध्यक्षतेखाली आज मान्सूनपूर्व आढावा बैठक पार पडली। जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर जास्मिन, निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, जलसंपदाचे अधीक्षक अभियंता अभिजित म्हेत्रे, कार्यकारी अभियंता स्मिता माने, आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे प्रसाद संगपाळ या बैठकीला हजर होते। त्याशिवाय प्रांताधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी आणि कोल्हापूरसह इचलकरंजी महापालिकेचे अधिकारी ऑनलाईन पद्धतीने बैठकीत सहभागी झाले होते। प्रत्येक विभागाकडून नियोजन आराखड्याचं सादरीकरण करण्यात आलं। त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी सूचना दिल्या। पावसाळ्यात शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मुख्यालय सोडता येणार नाही, सर्व सुट्ट्या रद्द होतील। राष्ट्रीय महामार्ग आणि बांधकाम विभागानं पावसाळ्यापूर्वी रस्त्यांची दुरुस्ती करावी, धोकादायक फांद्या तोडाव्यात, पूरबाधित रस्त्यांसाठी पर्यायी मार्ग सुस्थितीत ठेवावेत, नाले सफाई पूर्ण क्षमतेनं करावी, त्याबाबतचं पत्र जिल्हा प्रशासनाकडे सादर करावं, धरणांमधील पाणी साठा आणि विसर्गाचं काटेकोर नियोजन करावं, धरणातील पाणी विसर्गाच्या दरवाज्यांची तांत्रिकदृष्ट्या तपासणी करावी, आपत्ती काळात आवश्यक साहित्य सज्ज ठेवावं, महावितरणनं विद्युत यंत्रणेतील धोके दूर करावेत, मान्सून काळात उद्भवणाऱ्या आव्हानांना तोंड देण्यासाठी आणि नुकसान टाळण्यासाठी शासकीय यंत्रणेनं सावध राहून काम करावं, शेजारच्या जिल्ह्यातील पर्जन्यमान आणि अलमट्टीच्या पाणी पातळीबद्दल समन्वय ठेवावा, पूरबाधित गावातील नागरिकांसाठी निवारा केंद्र आणि आवश्यक सुविधा पुरवाव्यात, जनावरांसाठी चाऱ्याची व्यवस्था करावी, शाळा आणि अंगणवाड्यांच्या इमारतीचं स्ट्रक्चरल ऑडिट करावं अशा सूचना जिल्हाधिकारी राठोड यांनी दिल्या।